नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मागच्या 6 महिन्यापासून वर्षभरापासून काही विद्यार्थी मित्र 1-1.5 वर्षापासून ज्या परीक्षेच्या प्रतीक्षेमध्ये होते आणि ज्याची सर्व पद्धतीने ज्यांनी सर्व विद्यार्थी मित्रांनी तयारी केलेली होती, ती परीक्षा उद्या म्हणजे 30 एप्रिलला आहे। सो मित्रांनो, मधल्या काळामध्ये एक 4-5 दिवसापूर्वी एक टेलिग्राम ग्रुपवर काही विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट्स लीक झाले, हॅकरनी काही गडबड केली आणि त्यामुळे आपण संपूर्ण महाराष्ट्रातले विद्यार्थी थोडे डिस्टर्ब झालेले होते की काय होईल, परीक्षा पुढे जाईल का, की ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे 30 तारखेला होईल, असे अनेक संभ्रम निर्माण झालेले होते। परंतु त्यानंतर आयोगाने जे काय हॅकर होते त्यांच्यावर कार्यवाही केली आणि आपल्या आयोगाच्या कार्यपद्धतीप्रमाणे आयोगाने तसं एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं की कुठल्याही पद्धतीचा पर्सनल डाटा शेअर झालेला नाही आहे, फक्त हॉल तिकीट्स तेवढे झालेले आणि जे काही कोणी केलेलं असेल त्यांच्यावर जी काही रितसर कायदेशीर कार्यवाही आहे ती होणार आहे। आणि दुसरं हेही डिक्लेअर केलं की नियोजनाप्रमाणे 30 एप्रिलला परीक्षा होणार आहे। सो यामध्ये आपले आता काही मित्र असे असू शकतात की यार परीक्षा थोडी पुढे गेली तर बरं होईल, थोडं अधिक रिव्हिजन करता येईल, माझा हा टॉपिक राहिला आहे, माझा तो टॉपिक राहिला आहे। दुसरे मित्र असे असतात की नाही यार, वेळेवर परीक्षा झाली पाहिजे। सो वेळेवर झाली पाहिजे म्हणजे असं म्हणतात की जगत में समय महाबलवान, वेळेपेक्षा कोणी बलवान नाही। प्रत्येक गोष्ट ही वेळेवर होणं, मग ती परीक्षेची असू द्या, जीवनातली असू द्या, ही अत्यंत महत्त्वाचं असतं। आणि म्हणून 30 तारखेला परीक्षा होणार आहे। या संदर्भात वृत्तपत्रांना किंवा कोणी दबाव गट असेल, कोणी विद्यार्थी वर्ग असतील, काही प्रयत्न करत असतील, त्या सगळ्यांना आपण लक्षात न घेता परीक्षा 30 एप्रिलला होणार, जे आयोगाने डिक्लेअर केलं त्यावर आपण विश्वास ठेवायचा आणि पुढे जायचं। सो उद्याला आपली परीक्षा आहे आणि या परीक्षेच्या दृष्टिकोनातून मनात बरेचसे काही संभ्रम आपल्या असतात की माझा अभ्यास झालेला नाही, परीक्षा पुढे गेली असती तर बरं झालं असतं। मित्रांनो, ही अशी परीक्षा आहे की जी अभ्यास करून 100% प्रश्न येणार नाहीतच आहे। म्हणजे यामध्ये 100 प्रश्नांपैकी 30 ते 40च प्रश्न असे राहतील की जे आपण वाचलेल्या, आपल्याला माहिती असलेल्या घटकावर येणार आहेत। उर्वरित 55 ते 60 प्रश्न आपल्याला जजमेंटनं सोडवावे लागणार आहे। आणि या परीक्षेचा अभ्यास ज्यांचे रिझल्ट आले त्यांचाही अजून झालेला नाही। सो म्हणून अभ्यास हा एका विषयावर आपला त्या कन्सेप्च्युअल अभ्यास झालेला आहे, त्या बेसवर आपल्याला परीक्षेला फेस करायचं असतं। आणि उद्याला परीक्षा आहे हे गृहीत धरून पुढचे एक 10 मिनटं आपण काही अशा बिंदूंवर चर्चा करू की जे निश्चित तुम्हाला पेपर सोडवताना उपयुक्त ठरतील। रणनीती किंवा स्ट्रॅटेजी असे काही शब्द मी वापरणार नाही। तुमच्या मनात जे प्रश्न येतात की जे प्रश्न तुम्हाला लक्षापासून विचलित करू शकतात, त्या एका प्रश्नाला उत्तर देत देत आपण पुढे जाणार आहोत। सो सगळ्यात पहिली यातली बाब ही की कंबाईन संयुक्त ग्रुप बी आणि ग्रुप सी ही जी परीक्षा आहे ही एकमेव संधी आपल्याला, अगोदर असं व्हायचं की ग्रुप बी ग्रुप सी परीक्षा प्रिलिम्स वेगळ्या असायच्या, पुन्हा पुन्हा संधी मिळायची, ती स्थिती आता राहिली नाही। एक राज्यसेवा किंवा आपण त्याला महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन ग्रुप ए आणि ग्रुप बीसाठी आणि नॉन गॅझेटेड्स ग्रुप बी आणि ग्रुप सी कंबाईनसाठी एक परीक्षा, म्हणजे दोनही परीक्षा पूर्वपरीक्षा होतील। त्यानंतर मुख्य परीक्षा वेगवेगळ्या होणार आहे। म्हणजे ही फार मोठी संधी आहे, 8000 पदांची, एवढ्या मोठ्या पदांची संधी ही असल्यामुळं आपला जेवढा अभ्यास झालेला आहे तेवढ्या अभ्यासाच्या बळावर आपण ही परीक्षा उत्तीर्ण करू शकतो। एक गोष्ट मित्रांनो मला आवर्जून तुम्हाला सांगायची आहे, अशी ह्या एकूण साधारणतः 2009 पासून या परीक्षेच्या प्रवासात एक विद्यार्थी, एक शिक्षक म्हणून मी आहे कार्यरत। सो मला एक बाब प्रकर्षाने यामध्ये लक्षात आली, काही विद्यार्थी जवळपास त्यांचा 50 ते 60% अभ्यास झालेला असतो, त्या 60% अभ्यासाच्या बळावर आणि सोबत असलेल्या आत्मविश्वासावर ते 100% परफॉर्मन्स करतात। काही विद्यार्थी असे असतात त्यांचा 100% अभ्यास झाला आहे, त्यांचं रिव्हिजन झालं आहे, परंतु त्यांचा कॉन्फिडन्स कमी पडतो आणि योग्य पेपरच्या वेळेला जो 100 प्रश्नांना 60 मिनिटामध्ये परफॉर्म करायचं असतं, मॅक्झिमम क्वेश्चन अटेम्प्ट करायचे असतात, तिथे कॉन्फिडन्स कमी पडतो आणि असे विद्यार्थी दुर्दैवानं क्वालिफाय होत नाहीत मेन्ससाठी। सो म्हणजे इथे आपल्याला अभ्यासासोबत आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे की त्या 1 तासामध्ये आपण किती व्यवस्थित आपलं टेम्परामेंट टिकून ठेवतो आणि किती व्यवस्थित आपण पेपरला परफॉर्म करतो। आपल्याकडे जो काही अभ्यास आहे
त्या अभ्यासाच्या बळावर आपण किती चांगले प्रश्न अटेम्प्ट करू शकतो. सो या बाबी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. सो पुन्हा एकदा 30 एप्रिलला कंबाईंड प्रिलिम्स ग्रुप बी आणि ग्रुप सीची होणार आहे. पेपर निश्चित होणार आहे. पेपर रद्द होणार नाही. कुठल्याही चर्चांमध्ये आपण अशा पद्धतीच्या सहभागी होऊ नये. काम राहावं. आयोगाकडनं कुठल्याही पद्धतीचं डिक्लेरेशन येईल तेव्हा बघू, पण तोपर्यंत आयोगाने जे डिक्लेअर केलेलं आहे त्या 30 एप्रिलसाठी आपण सज्ज राहायचं आहे. सो या सज्जतेसोबत आपल्याला काही बाबी अभ्यास केला आहे सर, पण असं वाटते की माझं होईल का, मी खरंच तेवढा 55-60 प्रश्न फायनल कट ऑफमध्ये जाऊ शकेल एवढे माझे प्रश्न बरोबर येईल का, मला स्वतःबद्दल तयारीबद्दल अभ्यासात आत्मविश्वास वाटत नाही. सो एक याला परफॉर्मन्स प्रेशर असं म्हणतात. आपण एक सर्वसामान्य माणसं आहोत, विद्यार्थी आहोत, आणि आपल्या जीवनाचा निर्णय घेणारी एखादी परीक्षा असेल, एखादा प्रसंग असेल, त्या प्रसंगामध्ये सामान्य व्यक्तीला, सामान्य विद्यार्थ्याला किंवा माणसाला प्रेशर येणं स्वाभाविक आहे. म्हणजे हे आपल्याबद्दल होतं आहे, म्हणजे आपण काही ऑबनॉर्मल किंवा आपल्याबद्दलच असं होतं आहे म्हणजे आपलं नीट होणार आहे असं बिलकुल नाही. प्रत्येक व्यक्तीला परफॉर्मन्स जिथे आपला निर्णायक भूमिकेत किंवा निर्णय घेणारी घटना असतो त्यावेळेला त्याचं थोडंफार प्रेशर येतं. त्याला बॅलन्स करून आपण परीक्षेला किंवा अटेम्प्टला गेलंच पाहिजे. आपल्याला माहिती असेलच सगळ्यांना, कुरुक्षेत्रामध्ये ज्या वेळेला हे संपूर्णपणे डिसाईड झालेलं होतं की आता युद्ध होणार आणि दोनही पक्ष म्हणजे कुरुक्षेत्रातले कौरव आणि पांडव हे दोनही पक्ष रणांगणावर एकत्र आले आणि जो मेन योद्धा होता पांडवांकडनं तो म्हणजे अर्जुन, आणि त्याच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले की मी हे करू शकेल का, माझ्याकडनं होईल का. आणि मग आपल्याला माहिती आहे भगवान श्रीकृष्णांनी त्यांना जीवनाचं जे सार आहे, व्हॅल्यू ऑफ लाईफ जे असतं किंवा ज्या आयडियॉलॉजीज असतात आपल्या, जे सत्य असतं किंवा जे काय त्यांच्या परिभाषेमध्ये धर्म असेल, आणखी जे काय असेल ते त्यांना सांगितलं. त्यांचं कन्फ्युजन दूर झालं आणि मग ते युद्धासाठी सज्ज झाले. सो आपल्या जीवनामध्ये आपण काही एवढं महासमर किंवा एवढं युद्ध आपल्या जीवनात निश्चित नाही आहे. ह्या परीक्षा आज आहे, उद्या आणखी परीक्षा येईलच, परंतु जेव्हा आपल्या एखाद्या निर्णायक बाबीचा निर्णय होणारी घटना असते, परीक्षा असते, त्यावेळेला प्रत्यक्ष परीक्षेच्या अगोदर आपल्या मनात परीक्षा सुरू असतात की माझं होईल का, हा घटक माझा झाला नाही, तो घटक माझा झाला नाही, आणि म्हणून त्याबद्दल बोललं जातं की रणभूमी में युद्ध होने से पहले उसे मनभूमी में जीतना अनिवार्य होता है. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक लढाया तुम्ही बघितल्या असतील. त्यांनी शत्रूला एकतर गाफील ठेवलं आहे, म्हणजे त्याच्या मनामध्ये शिरून त्याला गाफील ठेवणं किंवा त्याच्या संपूर्ण रणनीतीचा, युद्धनीतीचा अभ्यास करून स्वतःचा आत्मविश्वास वाढवणं. सो युद्धभूमि में युद्ध जीतने से पहले, रणभूमी में जीतने से पहले उसे मनभूमी में जीतना अनिवार्य आहे. आणि म्हणून मित्रांनो की तुम्हाला परीक्षेमध्ये जाण्याच्या अगोदर आधी स्वतः तुम्हीच जर तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तर तुमचा परफॉर्मन्स कसा चांगला होणार, उद्या समाज तुमच्यावर विश्वास कसा ठेवणार. आणि म्हणून आपण निर्णय, अशा मनात प्रश्न येतात, 6 महिन्याऐवजी आपण 8 महिन्याआधी अभ्यास सुरू करायला पाहिजे होता, 1 वर्षाआधी सुरू करायला पाहिजे होता. निर्णय आपण कधी घेतला, कसा घेतला याला महत्त्व नसतं. घेतलेल्या निर्णयाला पूर्णत्वास नेणं, त्याच्या कुठल्याही सबबी न सांगणं आणि त्यातून आपल्याकडे असलेल्या संधीचं सोनं करण्यासाठी उत्तम परफॉर्मन्स देणं, हे इथे अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो. ओके. आणि म्हणून ही बाब आपल्याला निश्चित इथे लक्षात ठेवायची आहे. दुसरी बाब आपल्या मनामध्ये येते मित्रांनो की पेपर कठीण येईल का. आता पहिल्यांदा हा बदल झाला आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सीचे सगळे मुलं असणार आहेत, राज्यसेवेचेही मुलं असणार आहेत, काही UPSCचे पण विद्यार्थी असतील. मग प्रश्नाची काठिण्य पातळी वाढेल का. मित्रांनो आपण अभ्यास केला आहे, वर्षभर व्यवस्थित प्लॅनिंगनं आपण नियोजन करून अभ्यास केला आहे, आपण टेस्ट दिल्या आहेत, आपण स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. आणि एक सांगतो मी तुम्हाला, आपले प्रामाणिक कष्ट असेल, आपण आपल्या ध्येयाप्रती प्रामाणिक आहे अर्थात म्हणजे अभ्यास आपण वर्षभर केला आहे, एका सिस्टमॅटिक पद्धतीनं आपण इतर एंटरटेनमेंटच्या कुठल्याही माध्यमाच्या मोहात न पडता आपण स्वतःला अभ्यासासाठी डेडिकेट केलं आहे, वर्षभर तुम्ही अभ्यास केला आहे, ही साधारण गोष्ट नाही आहे. म्हणजे आत्ताच्या म्हणजे एकूणच सगळ्या सुखचैनी जीवनामध्ये एखाद्या अभ्यासिकेमध्ये जाऊन अभ्यास करणं ही छोटी गोष्ट नाही आहे. त्यासाठी साहस लागतं, दृढनिश्चय लागतो, तो तुम्ही ऑलरेडी केलेला आहे. आणि म्हणून असं बोललं जातं
की आपके साहस से बड़ा दुनिया में कोई बड़ा लक्ष्य नहीं होता. जे काही लक्ष्य असेल ते जर तुमचं दुर्दैवी इच्छाशक्ती आहे, साहस आहे, त्या बाबतीत करायचं आहे, अर्थात तुम्ही प्रामाणिक कष्ट केले आहेत, तर ते आपण निश्चित जिंकू शकतो. आणि म्हणून पुढे कितीही तुम्हाला संकट वाटत असेल, आपल्याला उद्या 1 तासामध्ये 60 मिनिटात 100 अडथळ्यांची ही दौड जी आहे ती पूर्ण करायची आहे. एवढं स्वतःला सांगायचं आहे. काय नाही झालं म्हणजे एखाद्या प्रवासाला तुम्ही निघालात, एखादी वस्तू नाही आहे तुमच्यासोबत म्हणून प्रवास थांबवायचा नाही आहे त्या अवस्थेत आपल्याला प्रवासाला जायचं आहे. स्वतःवर असलेला विश्वास हा तुमचा त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे, ही बाब इथे लक्षात घ्यायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं या पेपरला सोडवताना तुमचं जे नियोजन असेल ते जास्त मॅटर करेल. इथे बाब आपल्याला लक्षात घ्यायची आहे की आपल्याला आपल्या पुढचं किती अभ्यास झाला, किती प्रश्न अटेम्प्ट केले, यापेक्षा इम्पॉर्टंट हे आहे की उद्याच्या परीक्षेमध्ये तुम्हाला 60 मिनिटामध्ये हे 100 प्रश्न अटेम्प्ट करायचे. हेच या परीक्षेतलं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. मी जसं या सेशनला सुरुवात करतानाच असं म्हटलं की काही विद्यार्थी 60% अभ्यास झाला आहे तरी 100% आत्मविश्वासाच्या बळावर, मी अशा अनेक विद्यार्थी मित्र बघितलेत की परीक्षेच्या 15 दिवस 1 महिना आधी सुट्ट्या टाकतात, कुठल्या तरी जॉबवर असतात, रिव्हिजन करतात, परीक्षाभिमुख आपली प्रिपरेशन करतात, परीक्षेला जातात आणि क्वालिफाय होतात. असं का होतं? कारण अभ्यासासोबत त्यांना परीक्षेचं जजमेंट आलेलं आहे आणि त्याबद्दल त्यांचा आत्मविश्वास चांगला आहे. ओके मित्रांनो, आणि म्हणून इथे तुम्ही 60 मिनटं आपल्याला आहेत, 60 मिनिट आपल्याला आहे. 15-15 मिनिटाचे स्लॉट तुम्ही करू शकता, 15-15 मिनिटचे स्लॉट करायचे. लास्ट 15 मिनिट तुम्ही ॲप्टिट्यूडसाठी ठेवू शकता आणि रिमेनिंग जे 45 मिनिट आहे, या 45 मिनिटमध्ये तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत मित्रांनो 85 क्वेश्चन्स जे आहे, जे GSचे आहेत, ज्यामध्ये साधारणतः 6 घटक आहेत तुमचे, हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, पॉलिटी किंवा आत्ता त्याला राज्यशास्त्र म्हटलं त्यांनी, इकॉनॉमिक्स असेल, सायन्स असेल, हे सगळे घटक तुम्हाला 85 क्वेश्चन्स तुम्हाला अटेम्प्ट करता आले पाहिजेत. ओके, इथे आता त्यांनी 7 आणि 8मध्ये अंकगणित आणि बुद्धिमापन वेगळं केलं होतं. त्यात कळेल की काही प्रश्न अंकगणित आणि बुद्धिमापनाचे वाढतात का, पण वाढतील असं वाटत नाही. पण इथे हे टार्गेट ठेवायचं आपल्याला. इथे सेकंड राऊंडला तुम्हाला संधी मिळेल असं नाही, आणि म्हणून प्रश्न वाचता क्षणी त्याचे ऑप्शन बघा. ऑप्शन बघून त्याला उत्तर येत असेल तर लगेच त्याला टिक करून पुढे जा. दुसरी एक बाब इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे. अनेक मित्र काय करतात, प्रश्नपत्रिकेवर टिक करतात आणि मग सलग ते OMR शीटवर टिक करतात. कृपया असं मुळीच करू नका. इकडे प्रश्न बघा, इकडे टिक करा, असं पॅरलली तुम्ही चालू द्या. कारण तिथे जर एखादी सिरीज चुकली तर सिली मिस्टेकने आणखी 2-3 प्रश्न चुकण्याची संभावना असतात. अशा अनेक मुलांसोबत होतं. सो 15-15 मिनिटाचे हे स्लॉट टाकता येईल. दुसरं, काही विद्यार्थ्यांचं असं असतं की बाबा इतिहास विषय सोपा आहे म्हणून इतिहासापासून सुरुवात करा. आता तुम्हाला ग्रुप पेपर, क्वेश्चन पेपर सेट A मिळाला, B मिळाली, C मिळाली, त्यामध्ये पहिला GS इकॉनॉमिक्स असेल, सायन्स असेल, तिथून स्टार्ट करा. ते मागं पुढं जाण्यात त्याच्यात 1 मिनिट जरी तुमचा गेला तर 2 प्रश्नांची तुम्ही रिस्क घेताय, ही बाब तुम्ही लक्षात घ्या. GS तुमचा अभ्यास झाला आहे, सपाट्यानं त्याला GSला सुरुवात करा आणि 85 क्वेश्चनवर तुम्ही पोचा. दरम्यान तुम्हाला एखादा प्रश्न रिकॉल झाला तर मागे येऊन त्याला सोडवता येईल ॲप्टिट्यूडच्या नंतर. म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमापनाला सुद्धा वेळ पुरला पाहिजे, ही बाब इथे आपल्याला आवर्जून लक्षात घ्यायची आहे. आणि म्हणून सगळ्यात इम्पॉर्टंट टार्गेट म्हणजे अभ्यास किती झाला. अशा अनेक कंबाईनचे विद्यार्थी मित्र मी तुम्हाला म्हणजे आपल्या आकार फाउंडेशन पुणे आणि नागपूरला सुद्धा आहेत की ज्यांचे अख्खे विषयचे विषय पाठ आहेत, पण बिचाऱ्यांचे ते 100 प्रश्न 60 मिनिटात सोडूनच होत नाही. 15 मिनिटात 15 प्रश्न राहतात, 10 प्रश्न राहतात, आणि मग जो स्कोअर कटऑफचा यायला, जो कटऑफ स्कोअर येण्यासाठी जे काय लागतो तेवढा 2-3 मार्कानं, 0.5नं, 0.50नं त्यांचे जे रिझल्ट्स आहेत ते राहतात, त्यावेळेला फार दुःख वाटतं. सो तसं होऊ नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. सो मी जसं म्हटलं, इकडे तुम्ही बसलेले आहेत आणि बाजूला तुम्ही OMR शीट घेतली आहे, याच्यासोबत अभ्यास पेपर सोडवणं चालू द्यायचं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे 60 मिनटं आहे ना, या 60 मिनटात आपण तिथे 100% कॉन्सन्ट्रेट आणि प्रेझेंटेबल असलं पाहिजे. नाही तर मनात आपल्या काहीतरी बाबा अरे हे वाचलंच नाही, मग ते मी वाचायला पाहिजे होतं, इकॉनॉमिक्समधलं दारिद्र्याचे मी अपडेट्स घ्यायला पाहिजे होते, लोकसंख्येचे अपडेट्स घ्यायला पाहिजे होते, का जॉग्रफीची आकडेवारी बघायला पाहिजे होती, का इतिहासाच्या सणावळ्या बघायला पाहिजे, हे असे काही विचार बॅक माइंडला यूज द्यायचे नाही. प्रश्नाचा निर्णय झाला रे झाला. आपल्याकडे 30 ते 35 सेकंद आहे, त्या 35 सेकंदात त्याचा निर्णय पुढच्या प्रश्नाकडे मूव्ह करायचा आहे.
आजूबाजूला दुसरा काहीच विचार करायचा नाही, प्रश्न आणि त्याचे पर्याय, त्या 4 पर्यायातलंच उत्तर शोधायचं आहे आणि पटकन पुढे जायचं आहे. ओके, सो त्याचं उत्तर हे नाही हे असू शकतं, या सगळ्या कुठल्या शक्यतांचा तिथे विचार करायचा नाही. आणि पहिल्या प्रश्नापासून जी स्पीड मेंटेन करायची आहे ती शेवटच्या प्रश्नापर्यंत टिकली पाहिजे. ओके, पण एवढी स्पीड नको की प्रश्नच नीट वाचला नाही, समजला नाही, असं होतं कामा नये. सो स्पीड मेंटेन करायची आहे. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही ॲप्टिट्यूड सेक्शनवर पोचाल शेवटचे 15 मिनटं, त्यावेळेला तुमच्याकडे 12 ते 15 मिनटं राहतील, अशा पद्धतीचं नियोजन तुमचं असणं अनिवार्य आहे. ओके, सो सुरुवात GSनं करावी, जेणेकरून GSनं यासाठी करायची की इथे GSचे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला सोडवायचे कसे आहेत, फक्त वाचलेलं रिकॉल करून सोडवायचं याला, पण ॲप्टिट्यूडचे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला सॉल्व करून सोडवायचे आहेत, अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी. आणि म्हणून इथे वेळ जातो, म्हणून याला शेवटी ठेवा. हे सोडवताच नाही आलं तर एखादा प्रश्न गेला तर चालतो, पण इकडे रिकॉलचे प्रश्न हे 10-10, 15-15 सेकंदात सुटू शकतात. उत्तर माहिती आहे, टिक केलं, पटकन पुढे गेलं. सो म्हणजे यातले आपले जे काही कट ऑफ येण्यासाठी लागणारे मार्क्स आहेत ते GS जास्त मॅटर करणार आहे. प्लस ॲप्टिट्यूडचे किमान 8 ते 10 प्रश्न आपले सुटले पाहिजे. एवढं वेळेचं व्यवस्थापन आपलं प्रॉपर असलं पाहिजे मित्रांनो. ओके, आता याच्यामध्ये काही UPSCचे मित्र असतात, काही राज्यसेवेचे मित्र असतात, तेही या परीक्षेला असतात, परंतु ते त्याला फार सिरियसली घेत नाही. त्यांना असं वाटतं नाही नाही देऊन बघतो अटेम्प्ट. आता देऊन बघतो अटेम्प्टवाले दिवस राहिले नाही. आता MPSCमध्ये अटेम्प्ट काउंट होता. इथे खरंच तुमचा अभ्यास असेल तरच तुम्ही या परीक्षेला गेलं पाहिजे. आणि मला माहिती आहे सगळे UPSCचे पोरं, मॅक्झिमम महाराष्ट्रातले विद्यार्थी कंबाईनच्या परीक्षा देतात. अनेक विद्यार्थी आहेत असे, म्हणजे 90% तर आपण गृहीत धरू शकतो. त्या सर्व विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे, अटेम्प्ट देतात, सिरियसली द्या. तिथे तुम्हाला खरंच जजमेंट येईल स्वतःबद्दलचं की तुम्ही कुठल्या टप्प्यापर्यंत प्रिपेअर्ड झालेले आहात, प्री या मेन्सपर्यंत. आणि म्हणून आपण सगळ्यांनी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस असतील, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस किंवा राज्यसेवेची मुलं असतील, यांनीसुद्धा कंबाईनचा अटेम्प्ट सिरियसली दिला पाहिजे. पुढच्या सगळ्यात महत्त्वाच्या बाबीकडे आपण जातो की हे सगळं केल्यावर तरी स्वतःबद्दल अस्थिरता, स्वतः होईल का, मग माझं होईल का, मग मागच्या वेळेला एवढ्या मार्काने राहिलं, मागचं जे झालं ते जाऊ द्यायचं. आता उद्याचे ते 60 मिनटं आणि आपल्या पुढे येणारे ते 100 प्रश्न, एवढंच कॅल्क्युलेशन आहे की तुम्ही तिथे कसं परफॉर्म करता हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आपल्या जीवनामध्ये जे काही प्रतिकूल परिस्थिती असेल, अडीअडचणी असेल, आपला रिझल्ट 2-3 अटेम्प्ट झाले येत नाही, अशा अनेक प्रतिकूल परिस्थितींचा सामना आपल्याला करावा लागत असेल. आणि यामध्ये आपल्याला कदाचित असं वाटत असेल की या जगातल्या सगळ्यात मोठ्या अडचणी माझ्याच जीवनात आल्यात, असं मुळीच नाही मित्रांनो. हा एक विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्याबद्दल तुम्हाला सांगायला मला इथे आवर्जून मी हे घेतलं आहे की 30 एप्रिलला अनेकांना की माझ्या जीवनात ह्या अडीअडचणी आहेत, अनेकांना वाटू शकतं की 30 एप्रिलला नशिबानं साथ दिली पाहिजे. नशिबाला कुठल्याही पद्धतीला ते मिळेल का जाईल अशा कुठल्याही पद्धतीचं दोषारोपण न करता हा विद्यार्थी पुढे काय म्हणतो की आपलं भविष्य हे नशिबावर अवलंबून नसून आपण जसा विचार करतो त्या विचारातून आपले जसा दृष्टिकोन तयार होतो आणि त्यातून जे काम आपण करतो त्यावर अवलंबून असतं. एक असा विद्यार्थी की ज्या व्यवस्थेनं त्या भीमराव नावाच्या विद्यार्थ्याला वर्गात बसण्याची परवानगी दिली नाही, त्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या बळावर, अभ्यासाच्या बळावर, कष्टाच्या बळावर असं शिक्षण घेतलं की त्या व्यवस्थेलाच भारतीय संविधानाच्या वर्गाच्या कक्षेमध्ये बसवलं आणि आज देश त्या संविधानाच्या नियमानुसार चालतोय. सो दिस इज द स्ट्रेंथ ऑफ एज्युकेशन मित्रांनो. सो म्हणून आता बाबासाहेबांसारखं एवढं प्रतिकूल आयुष्य आपल्या जीवनात आपल्या वाट्याला आलंय का? मुळीच नाही. एवढ्या सुविधा, शिक्षणाच्या, शासनाच्या अनेक योजना, त्यामुळं नशिबाला दोष द्यायचा नाही आणि नशिबावर काही अवलंबून पण ठेवायचं नाही आहे. जे काय आहे ते आपल्या कष्टावर अवलंबून आहे. ओके मित्रांनो. सो म्हणून हे कायम आपण हे भीमराव आहेत जे वर्गाच्या, म्हणजे अर्थात आपण हे काल्पनिक पीक घेतलं इथे, आणि हा तोच विद्यार्थी आहे ज्या विद्यार्थ्याला वर्गात बसवण्यापासून रोखल्या गेलं होतं. हाच विद्यार्थी पुढे या देशाचं व्यवस्थापन कसं चालेल त्यासाठी भारताचं संविधान तयार करून घटना समितीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडं सुपूर्द करत आहे.
आता काही महत्त्वाच्या टिप्स की ज्याच्याकडे आपण आवर्जून लक्ष दिलं पाहिजे. आज आपण सगळ्यांनी व्यवस्थित झोप घेतली पाहिजे. 4 तास, 5 तास, 6 तास फुल रात्रभर जागून दुसऱ्या दिवशी डोकं दुखतंय, परफॉर्मन्स नीट जाणार नाही. सो तसं मुळीच होऊ देऊ नका. आज व्यवस्थित झोप घ्या. ओके. थोडं प्रेशर तुम्हाला जाणवत असेल तर ते नॉर्मल आहे, प्रत्येकाला जाणवतं. अगदी जो सिलेक्टेड आहे परत तो परीक्षेला जातोय त्यालासुद्धा जाणवतं. त्यात काहीही अडचण नाही. शक्य असल्यास परीक्षा केंद्रावर आजच जाण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ज्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी नाही शक्य असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही तयारी ठेवा तुमची की तुम्ही 1.5 तास ते 2 तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोचाल. सोबत मी आपल्याला हे सांगेल की तुम्ही स्वतःला कम्फर्टेबल फील करता असा ड्रेस वेअर करा. बऱ्याचदा मग आपलं ड्रेस व्यवस्थित नाही आहे बाबा, त्याचंही कुठेतरी मनाला लागून जातं आणि तिथूनही कुठेही कॉन्फिडन्स कमी होण्याचे चान्सेस असतात. ती पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे, अर्थात ह्या सांगण्या गरजेचंही नाही आहे, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, पण मी सांगतोय आपल्याला. ओके. आपण त्याची पण काळजी घेऊ शकता. दुसरं, आपण ऑटोनं प्रवास करताय, एखाद वेळेला कोणाकडे चिल्लर नाही तर त्याला टोमणं वाटेल किंवा त्याला चुकीचं वाटेल असं काही बोलू नका. त्यांनी जरी बोललं तर त्याला लगेच रिॲक्ट करू नका. आपल्याला परीक्षेला जायचं आहे, आपलं युद्ध पुढे आहे. छोट्या छोट्या लढाया इकडं लढत राहू तर ते मोठं युद्ध लढायचं राहून जाईल. तसं होता कामा नये. आय कार्डचं जे प्रिंट आहे ते घेऊन टाका. आपलं जे ID आहे ते पण सोबत ठेवा. ऑनलाईन नको. कदाचित जर तुम्हाला मोबाईल बाहेरच ठेवायला लावले आणि मग परीक्षा कक्षाच्या बाहेर तुम्हाला विचारलं की आय कार्ड दाखवा किंवा क्लासमध्ये पण विचारतात. सो तसं होता कामा नये, त्याची आपल्याला काळजी घ्यायची. 2 ब्लॅक बोल्ड पेन आपल्याकडे असावेत. 3 ठेवले तरी चालेल पण 1 नको. ओके. एखाद वेळेला पेन खाली पडला, नेमका त्या पॉईंटवर पडला, पॉईंट गेला, वेळेवर मग दुसऱ्याला पेन मागितला, त्याला पण द्यायची इच्छा नसते कारण त्याला वाटते की माझ्याकडे एक बॅकअप प्लॅन असला पाहिजे. पाण्याची छोटी बॉटल सोबत ठेवता येईल. बरेच मुलं बाहेर गाऊन येतात, सकाळी जेवणाची व्यवस्था नसते, तर एक पाण्याची बॉटल, एखादं थोडंसं चॉकलेट आपण सोबत ठेवलं आहे किंवा काही आपलं खायचं आपलं फळ सोबत ठेवलं आहे, एक पाण्याची बॉटल सोबत ठेवली आहे किंवा त्यात थोडं ग्लुकोज टाकून ठेवलं आहे. ही व्यवस्था आपण एक छोटीशी करून ठेवावी. आणि तुम्ही पेपर सोडवत असताना आता आपल्याला कसं आहे की आपल्या परीक्षा गव्हर्नमेंटच्या ज्या स्कूल आहे जिथे आहे तिथेच त्या घेतल्या जातात. विदर्भ भाग असेल तर गरमी असते प्रचंड, फॅन असेलच असं नाही आहे. दुसरं मी हे सांगेल आपल्याला की तुम्ही एक्झाम पॅड घेऊन घ्या सोबत. एखाद वेळ टेबल चांगला नसतो तर त्याच्यामुळे पण आपला मूड जो आहे तो जरा आपण डिमॉरलाइज होतो. सो कुठल्याही परिस्थितीला आपल्याला वेळेवर सामना करावा लागू शकतो, हे मनात ठरवूनच जायचं. ओके. चला त्यानंतर पुढे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की तुमचा कितीही अभ्यास होऊ द्या किंवा कितीही अपूर्ण राहू द्या, इम्पॉर्टंट हे आहे की 60 मिनिटात 100 पैकी किती चांगल्या पद्धतीनं तुम्ही प्रश्न अटेम्प्ट करता. आणि या आधीच्या सिलेक्ट झालेल्या मुलांनाही तुम्ही विचारलं तर ते सांगतील तुम्हाला की 100 पैकी जास्तीत जास्त 40 प्रश्न असे असतील की जे आपले वाचलेल्या घटकावर येतात. उरलेले 60 प्रश्न हे आपल्याला जजमेंटनं सोडवावे लागतात. जजमेंट म्हणजे काय? वेळ, ॲक्युरसी, ते टेम्परामेंट मेंटेन करणं. आणि आत्तापर्यंत आपण जो काय अभ्यास झाला आहे, शिक्षकांनी शिकवलं आहे, तुम्ही वाचले, त्या सगळ्यांच्या आधारावर आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं, एलिमिनेशन मेथड याच्या आधी मी ते सेशन घेतले आहेत. सो त्याच्यावर आणखी तुम्ही पण त्याच्यावर अभ्यास केलाच असेल, तुमची स्ट्रॅटेजी ठरवलीच असतील, त्याच पद्धतीनं आपल्याला पुढे जायला पाहिजे. ओके. सो सगळ्यात महत्त्वाचं एक बाब, आता एवढं सगळं झालं आहे सर तरी पण थोडंसं असं वाटतंय की अभ्यास झाला नाही, ते एक आयडिया त्याबद्दल सांगतो. जसं जॉग्रफी आहे, जॉग्रफीला तुम्ही थोडं ओव्हरलुक, जे काही पुस्तक असेल, A.V. सौदी असेल किंवा कपिल पवार यांचं असेल त्याला घ्या. आणि बुकमधल्या ज्या महत्त्वाच्या घटना आहे, जसं प्राकृतिक झालं आहे, 4 उत्तरेकडील पर्वती रांगा, भारतीय पठार, दक्षिण भारतीय पठार, पश्चिम घाट, पश्चिम किनारपट्टी, पूर्व घाट, पूर्व किनारपट्टी, सो हे भारतीय बेटे, हे सगळं जरा डोळ्याखालून काढलं, नद्यांची लांबी असेल 2900 किलोमीटर, 2510 किलोमीटर, तर तुम्हाला कॉन्फिडन्स यायला लागतो की अरे हे तर मला माहिती आहे. नदी प्रणाली, मग हिमालयीन नदी प्रणाली, ओके. सो तिथून निघणाऱ्या नद्या असतील तर ते थोडंसं बघून घेतलं तर अधिक तुम्हाला कॉन्फिडन्स वाटेल. हिस्ट्रीमध्ये तुम्ही सुरुवात केली, युरोपियनांचं आगमन बघितलं, मग त्यांच्या इथला संघर्ष बघितला, कार्निक वॉर बघितले, प्लासी बघितलं, बक्सार बघितलं, गव्हर्नरांचा कालावधी, गव्हर्नर जनरल टू व्हॉइसरॉयचा कालावधी, व्हॉइसरॉय कॅनिंग टू माउंट बॅटनपर्यंतचा कालावधी, हे थोडासा बघून घेतला तर तुम्हाला त्यानंतर कोणकोणत्या घटना कधी घडल्या, 1857चं रिव्होल्ट असेल, 1858चं राणीचा जाहीरनामा असेल, पुढे 1885चा
इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना असेल 1885 ते 1905 मवाळ कालखंड, 1905 ते 1920 जहाल कालखंड, दरम्यानच्या काळामधले अनेक घटना, 1905 बंगालची फाळणी, 1906 मुस्लिम लीगची स्थापना, 1907 सुरत अधिवेशन, 1909 मोर्लो मिंटो, असं थोडं तुम्ही बघून घेतलं पुढे 1947पर्यंत तर तुम्हाला त्या विषयाबद्दल कॉन्फिडन्स येईल. येस, हे माझं झालं. आता इकॉनॉमिक्स घेतलं, दारिद्र्य, त्यानंतर इतर त्याचे काही आकडेवारी आहे, लोकसंख्येशी संबंधित काही बिंदू जॉग्रफीचे किंवा इकॉनॉमिक्सचे असू शकतात, ते तुम्ही बघून घेतलं, सायन्सचं बघून घेतलं, तुमच्या शॉर्ट नोट्स असतील त्या जरा बघून घेतल्या तर तुम्हाला कॉन्फिडन्स वाटेल. सो येस, माझा अभ्यास झालेला आहे आता आणि मला उद्या पेपरला जायचं आहे. सो हे स्वतःला आपल्याला सांगणं गरजेचं आहे की माझा अभ्यास झाला आहे. आणि मग सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं मित्रांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट हे असतं की आपण हे इथे असतो आणि आपलं जे लक्ष असतं ना ते हे असतं. तर आपलं हे लक्ष आहे काय, तर कंबाईन प्री काढायची आहे. बरं, मग कंबाईन प्री निघलीच पाहिजे, निघलीच पाहिजे, निघलीच पाहिजे. कंबाईन प्री निघली पाहिजे ना, तर क्वेश्चन नंबर 1 ते क्वेश्चन नंबर 100 हा त्याचा प्रवास आहे. ओके, सो ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस म्हणजे परीक्षा केंद्रावर वेळेच्या आधी पोहोचणे, पेपर प्रॉपर वेळेला चालू करणे. 100 मीटरची धावण्याची स्पर्धा कशी असते, असं नाही का बा पहिले थोडंसं हळू धावतो नंतर स्पीड पकडतो, नाही, पहिल्याच स्टेपपासूनच स्पीड पकडायची आहे. एवढा कमी वेळ आहे इथे. ओके, आणि म्हणून ही जी प्रोसेस आहे, 100 प्रश्न अटेम्प्ट करता येणं, या प्रोसेसवरच काम झालं पाहिजे. मग अल्टिमेटली बरोबर 60+ स्कोअर जातो. अर्थात त्यासाठी तुम्ही वर्षभर कष्ट घेतलेत, अभ्यास केलाय. सो मला विश्वास आहे की तुम्ही सगळे खूप चांगला परफॉर्मन्स द्याल. आणि आजच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय तर परफॉर्मन्सच आहे की आपण परफॉर्मन्स कसा देतो. अर्थात तो परफॉर्मन्स बेस्ड होण्यासाठी आपली त्या मागची जी तयारी असते, जे कष्ट असतात आपले, ते कष्ट मॅटर करतात. ते सांगत असतात की आपली तयारी त्या संदर्भानं किती झालेली आहे. सो मी आशा करतो की तुमचं सगळी तयारी फार चांगली झालेली आहे आणि उद्याच्या परीक्षेमध्ये रिझल्ट काय येईल, पेपर कसा येईल, मी तो किती चांगला देऊ शकेल, या कशावरच मला विचार करायचा नाही. एवढा विचार करायचा आहे की 30 एप्रिलच्या परीक्षेमध्ये मला 100 प्रश्नांपैकी मला येत असलेला प्रत्येक प्रश्न मला अटेम्प्ट करता आला पाहिजे. एवढ्या स्पीडनं मला पेपर सॉल्व करायचा आहे. ओके, आणि मी माझा बेस्ट परफॉर्मन्स देणार. त्या परीक्षेत आयदर मी क्वालिफाय होऊन मेन्सच्या तयारीला लागणार किंवा जर नाही झालो तर मी त्यातनं शिकणार आणि पुढच्या अटेम्प्टमध्ये मी पोस्ट काढणार. सो असा स्वतःबद्दल आत्मविश्वास ठेवून आपण परीक्षेला जावं. आज कुणाशी कुठल्याही निगेटिव्ह चर्चा होणार नाही याची काळजी घ्यावी. ओके, सो ती काळजी घेत असताना स्वतःला हे थोडंसं आपण जरा वेगळं ठेवावं. स्वतःला कुठल्याही चर्चा नाही. किंवा आता एखाद्या वेळेला विद्यार्थी मित्र तिकडे क्लास सेंटरवर सुद्धा पुस्तक घेऊन वाचताना दिसतात तुम्हाला. मग तुम्ही पुस्तक नाही आणलं सोबत तर तुम्हाला वाटतं अरे यार मी आणायला पाहिजे होतं, थोडंसं वाचून घेतलं असतं. काही नाही, आपल्याकडे नसेल पुस्तक तरी शांत बसा. ते वाचलेलं तसंच काही परीक्षेत येणार नाही. ती काय 10वी-12वीची परीक्षा नाही आहे. ओके, किंवा तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही पण पुस्तक ठेवा, पण ते मग बाहेर ठेवावं लागेल तुम्हाला एक्झाम हॉलच्या. ओके, सो तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला अभ्यास केला आहे. मागच्या 6-8 महिन्यापासून अनेक सत्रांच्या माध्यमातून आपण भेटतच होतो. तुम्हा सगळ्यांना उद्याच्या सर्वोत्तम परफॉर्मन्ससाठी आणि भविष्यातील सर्वोत्तम यशासाठी मी राम वाघ व संपूर्ण आकार फाउंडेशन टीम पुणे व नागपूर तुम्हा सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. सो विश यू ऑल द बेस्ट फॉर कंबाइंड प्रिलिमिनरी एग्जाम 2023. So thank you so much for joining with us and all the best for the prelims once again. Thank you.